पहा लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये हा पडलेला प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पहा, अनेक परीक्षेसाठी बनलेला. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? आपण याला ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये ही संकल्पना शिकतो आपण. ओके, महत्वाचं काय लक्षात घ्या, इथे काय म्हटलंय? हरितगृह वायू नाही असा प्रश्न विचारलाय. हरितगृह वायू, आपण अगोदर हरितगृह वायू कोणकोणते आहेत ते समजून घेऊयात. ओके, बघा, पहिला वायू म्हणजे काय, कोणकोणते असे गॅस आहेत. सगळ्यात अगोदर ही लक्षात घ्या की नेमकं ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो. तर लक्षात घ्या, सूर्य जो असतो त्या सूर्यापासून येणारे जी प्रकाशाची किरण आहेत त्याच्यामुळे पृथ्वीवरती काय येते? हीट येते, म्हणजे उष्णता पण येते. मग ही ऍब्झॉर्ब पण केली जाते आणि परत वातावरणामध्ये पाठवली जाते. पण वातावरणामध्ये ही उष्णता जात असताना आपल्या वातावरणामध्ये असे काही गॅसेस आहेत की ती ही उष्णता शोषून घेतात आणि तिथेच अडकवून ठेवतात. ओके, त्यामुळे काय होतं? पृथ्वीवरची जी उष्णता आहे ती वाढायला लागते, तापमान वाढायला लागतं. त्याच संकल्पनेला आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट. तर आपल्याला हे समजून घ्यायचंय की असे कोणकोणते वायू आहेत की ते हीटला काय करून देतात? अडकवून ठेवतात. मग अडकवून ठेवणारे कोणते गॅसेस आहेत ते लक्षात घ्या. नंबर 1 ला जो आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड. नंबर 2 तो आहे मिथेन. नंबर 3 तो आहे नायट्रस ऑक्साईड. ओके, नंबर 4 वॉटर वेपर ज्याला आपण पाण्याची वाफ म्हणतो. आणि शेवटी 5 नंबरला जो आहे तो CFC ज्याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन असे म्हणतो. हे जे प्रमुख 5 वायू आहेत, गॅसेस आहेत, त्यामुळे पृथ्वीवरील तापमान जे आहे ते वाढण्यास मदत होते, कारण हे उष्णता अडकून ठेवतात. त्यामुळे पृथ्वीवरची हीट जे आहे, टेम्परेचर जे आहे ते वाढायला लागतं. त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. आता प्रश्नाकडे या. दिलेल्या पर्यायापैकी कोणता हरितगृह वायू नाही म्हणतो? या लिस्टमध्ये जो आहे तो आहे नायट्रोजन, हाही पर्याय नाहीये. कार्बन डायऑक्साईड हा आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन हा पण ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करणारा गॅस आहे. तर हे या प्रश्नाचं स्पष्टीकरण.